ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया मैपत जवळ आलेली असते. ती मैपतला म्हणते, मला ना आता जावे लागेल, खूप उशीर झालाय. मला सुभेदारांकडे जाऊन आदर्श सुनेचे नाटक करावे लागेल. मला उगाचच असं घामाघूम होऊन नको ना जायला. नागराज म्हणतो, ए मैपत, ही सुभेदारांपेक्षा बोरिंग निघाली रे. काय तू पण प्रिया, मस्त पार्टी वगैरे एन्जॉय करायची राहिली आणि तू निघालीस. काय तर म्हणे त्या सुभेदारांकडे चालले म्हणे. मैपत म्हणतो, नाही तर काय, तू तर इथे ज्यूस पण पीत बसलीस. तुला नॉनव्हेजची पण हौस नाही. तुला नुसते मुळ्याची कोशिंबीर करायला पाहिजे, त्यानंतर शिरा पण द्यायला पाहिजे. तुला आता प्रियाला आठवते शिरा. अगं बाई, शिरा मी कसं काय विसरले शिऱ्याला. नागराज म्हणतो, का गं, काय झालं? तुझ्यासाठी खरंच शिरा ऑर्डर करायचा का काय आम्ही? नाही म्हणजे शिरा मागवायचा आहे का? प्रिया प्रिया म्हणते, नाही हो, अहो त्या म्हातारीला शिरा खायचा होता. तिला सांगितलं होतं मी करते तिच्यासाठी शिरा, मी विसरले आणि ते येऊन बसले. मग मैपत म्हणतो, अरे त्या थेरडीला एक दिवस शिरा उशिरा मिळाला तर काय खपणार आहे का ती? प्रिया म्हणते, ती थेरडी नाही खपणार, पण माझे गुन्हे सुनेचे नाटक खपेल ना, मला निघावे लागेल आता. नागराज म्हणतो, अगं त्याच्यात काय एवढे, मागव की बाहेरून. आता प्रिया म्हणते, तसं नाही करता येणार ना मला, पण तसा उशीर झालाय. मग मला आता घरी जाऊन ऑर्डरच करावं लागणार आहे शिरा. पण आता एक सांगते जाताना, लक्षात ठेवा, सुभेदारांकडे काय होतंय काय नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना, तर मला सगळे अपडेट द्या. आता मैपतच्या लक्षात येतं की हिने धमकी दिली. मैपत म्हणतो, नागराज शेठ, ही चिचुंदरी जाता जाता आपल्याला धमकी देऊन गेली ना. आता नागराज म्हणतो, दिली. मग मैपत म्हणतो, जाऊ द्या ना, तुम्ही नाचा नागराज शेठ. आता दोघी नाचायला लागतात. तर आता इकडे शिऱ्यामुळे घरात रणकंदन माजले. पूर्ण आजीला फक्त शिरा पाहिजे. सायली म्हणत असते, पूर्ण आजी काहीतरी खाऊन घ्या ना. पण आता पूर्ण आजी म्हणतात, हे बघ कल्पना, मी तन्वी आल्याशिवाय जेवणार नाही. मला माहिती आहे ती असाच बेजबाबदारपणा करायचा नाही. आता या कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन, अरे फोन कर रे तन्वीला. अश्विन म्हणतो, अगं येईल मम्मा, ती असेल गेटपर्यंत आणि तिने तयारी केलीच असेल शिऱ्याची. कल्पनाताई फोन लावून पाहतात तन्वीला. आता तो फोन काय लागेना आणि लागला तर ती उचले ना. मग आता पूर्ण आजीची तकतक चालू असते. कुठे गेली तन्वी, उचलते का फोन, लागला का फोन? तर कल्पनाताई म्हणतात, नाही फोन लागत. पूर्ण आजी, नाही फोन लागत, ती उचलत नाही हो. आता सगळे टेन्शनमध्ये असतात, कुठे गेली तन्वी? अश्विन म्हणतो, पूर्ण आजी, अगं दुसरं काहीतरी खाना, तन्वी आली की बनवेल तुझ्यासाठी शिरा. अगं उद्या खा नाही तर शिरा. पण पूर्ण आजी म्हणतात, नाही, आज जे ठरलंय ते ठरलंय. मला तर तन्वीने शब्द दिलाय आणि तो शब्द तन्वीने पाळलाच पाहिजे. मला शिराच खायचा आहे, मी शिराच खाणार, असा पूर्ण आजीने हट्ट केलाय. आता पूर्ण आजी म्हणतात, तन्वीने मला शब्द दिलाय आणि माझा विश्वास आहे तन्वी येईल म्हणजे येईल. आता अर्जुनला कसं तरी होतंय बरं का. आता या पूर्ण आजी म्हणतात, जेव्हा माझ्या नाचुनीने बनवलेला शिरा माझ्या ताटात दिसेल तेव्हाच मी जेवेन, नाहीतर मी जेवणार नाही. आता पूर्ण आजी उठल्यात आणि म्हणतात, आली की सांगा मला. पूर्ण आजी जाऊन बसतात त्यांच्या रूममध्ये. आणि आता त्या सायलीला बिचारीला कसं तरी होतं ना. ते बिचारे अर्जुन सायली एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. आता कसं करायचं, हा एपिसोड त्यांनी इथे संपवलाय. आता पुढच्या भागात दाखवले त्यांनी, प्रिया आलेली असते बरं का, खूप उशिरा येते. तोपर्यंत सायलीने शिरा बनवलेला असतो. मग आता ही कल्पना ताई समजवत असतात पूर्ण आजीला, अहो बनवेल तन्वी शिरा, तुम्ही जेवा. प्रिया उशिरा येते आणि सायलीने केलेला शिरा तिच्या हातातून घेण्याचा प्रयत्न करते. सायली म्हणते, तू का नाही केला ग शिरा, तुला करायला सांगितला होता ना. मग प्रिया म्हणते, आणि इकडे मी देते पूर्ण आजीला. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.